कत्तलीसाठी नेणारा गोवंश तस्करीचा ट्रक पकडला. आरोपी ट्रक चालक अटक. 37 जनावरांची सुटका. 31.10 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जबलपूर रोडकडून नागपूरकडे कत्तलीसाठी गोवंशांची अवैध वाहतूक करणारा 12 चाकी कंटेनर ट्रक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पकडला. या कारवाईत ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून 37 जनावरांची सुटका करत 31,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवार दिनांक 19 रोजी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, सहाय्यक फौजदार विनोद काळे, पोहवा प्रमोद भोयर, पोना संजय बरोदिया यांच्यासह पथक कन्हान परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोवंश तस्करीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बोर्डा टोल नाका येथे नाकाबंदी केली. दरम्यान नागपूरच्या दिशेने येणारा 12 चाकी कंटेनर ट्रक क्रमांक MH04 HD 9569 ला पोलिसांनी थांबवून पंचासमक्ष पाहणी केली असता कंटेनरच्या मागील डाल्यात 37 जनावरे दोरखंडाने बांधून कोणतीही खाण्यापिण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे कोंबलेली आढळून आली. ट्रक चालक शोहेब शहजाद पठाण वय 32 राहणार खानपूर तालुका व जिल्हा उरैया उत्तर प्रदेश याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीबाबत परवाना व कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतेही वैध दस्तऐवज नसल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. जनावरांची कत्तलीसाठी धोकादायक पद्धतीने वाहतूक होत असल्याचं स्पष्ट झाल्याने पोलिसांनी चालकास अटक करून ट्रकसह 31,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत दाखल करण्यात आलं. या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवद्रे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे. प्रतिनिधी ऋषभ बावनकर, कन्हान.